तर खटके हे फक्त काही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्येच उडत नाहीयेत, तर मुंबईमध्ये भाजपचं अजितदादांच्या राष्ट्रवादीशी सुद्धा बिनसलंय आणि त्यासाठी कारण ठरलेत नवाब मलिक। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोप निश्चिती झालेले नवाब मलिक आम्हाला नकोत असं भाजपनं स्पष्ट केलंय। तर अजून आरोप सिद्ध कुठे झालेत अशी क्रॉस फायरिंग करत राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांची पाठराखण करते। नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी विश्वासू नेता, मात्र भाजपसाठी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातले आरोपी। नवाब मलिक शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचा हात पकडणारा नेता, तर भाजपसाठी अंडरवर्ल्ड आणि दाऊदच्या कुटुंबाशी संबंध असलेला चेहरा। नवाब मलिक विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेले उमेदवार, तर भाजपसाठी महायुतीच्या उमेदवाराचे प्रतिस्पर्धी। नवाब मलिक राष्ट्रवादीचा प्रचंड विश्वास, तर भाजपचा पराकोटीचा विरोध। राष्ट्रवादीसाठी नवाब मलिक कोण आहे आणि भाजपच्या लेखी कोण आहे याची यादी तयार करायला गेलो तर परस्पर विरोधी मुद्द्यांची भली मोठी यादी तयार होईल। आणि असं असताना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नवाब मलिकांच्या खांद्यावर सोपवली। नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय समिती स्थापन करण्यात आली। नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे 2 कार्याध्यक्ष 8 प्रभारी काम करतील। उमेदवारांचा डेटा गोळा करून जिल्हाध्यक्ष आढावा मांडणारा अहवाल तयार करतील। सक्षम उमेदवारांची नावं नवाब मलिक आणि संपर्क मंत्री आदिती तटकरे यांना सोपवली जातील। प्रदेश पातळीवर चर्चा करून नवाब मलिक आदिती तटकरे सर्वानुमते निर्णय घेतील। मात्र अजित पवारांचा हा निर्णय भाजपला कदापि मान्य नाही। नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। एकीकडे भाजप नवाब मलिकांवरच्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांवर बोट ठेवते, तर न्यायालयानं मलिकांना दोषी कुठे ठरवलंय असा प्रतिसवाल करत राष्ट्रवादीकडून मलिकांची पाठराखण सुरू आहे। नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही। आणि त्यामुळे नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली। एकमेकांच्यावर टीका न करता आम्ही योग्य रीती या निवडणुका आम्ही लढणार। जिथे शक्य आहे तिथे आम्ही युतीसुद्धा करणार। नवाब मलिकांनी मुनिरा प्लंबर या महिलेची जमीन बळकावल्याचा आरोप आहे। दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, 93च्या स्फोटांचा आरोपी सरदार खान यांच्याही कटात सहभाग असल्याचा आरोप आहे। त्याचबरोबर 2022 मध्ये नवाब मलिकांना अटक करण्यात आली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहे। आरोप निश्चितीनंतर आता डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल। भाजपच्या तीव्र विरोधानंतरही अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिली। मलिक पराभूत झाले आणि म्हणावे तेवढे सक्रियही दिसले नाही, त्यामुळे भाजपनं विरोध कायम ठेवण्यात जास्त रस घेतला नाही। आता अजित पवार पुन्हा एकदा भाजपचा विरोध जुगारून नवाब मलिकांवरची जबाबदारी कायम ठेवणार की त्यांना जबाबदारीतून मुक्त करणार हे पाहावं लागेल। नवाबभाई यांना सिलेक्टिव्हली लागतं। नवाबभाई पहिल्या दिवसापासून म्हणतात की मी काही चुकीचं केलं नाही, त्याच्यामुळे माझा त्यावेळेस आम्ही एकत्र होतो तेव्हा पण माझं तेच मत होतं, आजही तेच मत आहे आणि उद्याही नवाबभाईंबद्दल माझं तेच मत राहणार आहे। पण भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिव्हली नवाबभाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला आहे। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षाने फोडली तेव्हा त्यांना नवाबभाई चालले। असेंब्लीमध्ये वोटिंग करताना नवाबभाईंचं मत ह्यांना चालतं, बाकी सगळं ह्यांना नवाबभाईंचं चालतं, पण जेव्हा ह्यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबभाईंना दूर करतात। त्यामुळे असलं राजकारण मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही। मुंबईत महायुती म्हणून एकत्र लढू अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीच्या बड्या नेत्यांनी अनेक वेळा केली आहे।
मात्र एकीकडे मिशन कार्यकर्ते फोडाफोडीमुळे भाजपचा शिंदेच्या शिवसेनेशी खटका उडाला, दुसरीकडे नवाब मलिकांवरून भाजपचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी तू मैं सुरू झालंय. आता महायुतीतले हे वाद किती ताणले जाणार की वेळीच शमणार यावर बऱ्याच राजकीय समीकरणांची उकल अवलंबून असेल. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.